बिदाडी होता, असा होता, तसा होता, त्याचा पुत्र हटवला, काही काय, त्याचं अभिनंदन केलं मी. आम्हाला लाज नाही. आणि म्हणून आता अशा फक्त तुमच्या बरोबर आहे. तुमचे 50 वर्ष झाले, काही झाले, काही त्यांना बरं पद्मभूषण मिळालं, पैकी मिळालं. आणि त्यांचं म्हणणं होतं पुन्हा आज तुमचा सत्कार झाला, मी तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आता मी जास्त काय बोलू. मला अध्यक्ष केलं होतं, माझं म्हणणं बरं होतं, तुझं तेरा ठीक आहे, मेरा भी ठीक आहे, सबका. परंतु नाही, तुम्ही बोला, ऐकावं लागतं साहेबाला, मला ऐकलं. आणि अशोक राय म्हणाले, जा अशोकचं चक्र आता आमच्या पोराच्या अवतारची राहिले. अरे बापा नका रे, एक ते लाल डोटे माझा राहू द्या, आणि माईचा पुतळा तिथं आहे अंगणामध्ये, नुसता माईचा राहू द्या, तिथं गोडसेचा पुतळा आणू नका. आता काय बोलावं. एक पुरता एक राहू द्या, आता पुरुषोत्तम राहिलाय. आज आम्ही लोह्याला निवडून आलेली आमची सोनबाई वडील सुद्धा ऍडव्होकेट आहे, डॉक्टर आहे, प्राध्यापक आहे, ती निवडली भाजपच्या तिकटावर. माझ्या घरी भाजप शिरला, राष्ट्रवादी लेखी कोण शिरला, जावया कोण शिरला. आता राहिला सुद्धा एक कुलता एक लोक. आता मला झेंडा कोणता घेऊ. विठ्ठला सांग, आता झेंडा कोणता हातात घेऊ. झेंडा घेऊ की गुंडा घेऊ की जोडा घेऊ. काय गंमत आहे. अरे मला अनेकाने मला या सगळ्याने फिरणार नाही, मरून जाईल. मला सांगावं आमच्या इथं सांगावं. आता मी शरदराव बद्दल मला आदर आहे, निर्मळपणे बोलावं. केशव कधी त्यांच्या दारामध्ये माझी बदली करा, मला माझ्या पोराला नोकरी लावा, दादाला करा, चुकून घे, बोललो का एक अक्षर जीभ कापून देईन, ना कापून देईन, त्यांनी सांगावं. शिफारस केली नाही मी कोण्या मी जात नाही कोण्या मंत्र्याकडे, अधिकाऱ्यांना मी भेटत नाही. काल आमचा सत्याग्रह झाला, आज पिंडदान सत्याग्रह, वारका देऊन त्याला भादरलं, त्याने केली विचार काय काय ते केले आम्हाला. गुराखी गडाला गुराखी राजा या देशाचा नाही, त्याला न्याय नाही. माग साहेब आले होते कंधारला सूर्यकांता पाटलाच्या प्रचाराला, आणि ते हेलिपॅड होतं आमच्या शिवाजी हायस्कूलच्या पुढे. मला राहणं भाग होतं, मी राहिलो उठलो, अहो केशवराव तुमचं गुराखीगड पाहिलं की म्हणजे आम्ही. बरं झालं बाबा, हवाई जहाजमधून पाहिले, पण पहा आमचं काय म्हणणं पाहिलं, आठवण तरी आहे. अजून न्याय नाही, संडासची व्यवस्था नाही. कोणाचं सरकार आहे का. म्हणून झालं साहेब, आमच्याकडे चूक झाली, पिंडदान केलं आम्ही, आमच्या हक्कामध्ये सरकार मेलं. आणि या कार्यक्रमाला माझा वडील मुलगा मुक्तेश्वरराव धोंडगे, पुरुषोत्तमराव धोंडगे, माझी पत्नी, माझ्या मुली बाळी सुना सगळ्या आल्या. आणि त्यांना सांगितलं की काही देवासाठी तुमच्यासाठी गेले असतील, खरा पिंड काय बघा म्हटलं. आज धुवून काढलं सगळं, आणि त्यांचं मी कौतुक केलं. वारे माझ्या वायाग्न्या. माझ्या पत्नीचं असं भाषण झालं, म्हणतात काय म्हणलं मालक, मला द्या मला द्या म्हणतात. आपला चला आपलं आपलं करू माझ्या साहित्य संमेलन, काय मागायचं मला भीक. अरे बापा रे, वस्तादी चाले मोठी झाली. चल तुला दाखवायचं हात, त्याला काय लागेल इथंच दाखवा, म्हणजे काय हात दाखवायचे. हुशार माझ्या सांगतीतलं माणसं, हुशार धट झाली. असो, जास्त बोलत नाही. त्यांचे साहेबांचे फार उपकार आहेत. म्हणून निनावी पत्र आलं होतं, निनावी पत्र धमक्या देऊन मारून टाकण्याबद्दल. या वाघाने तिथं जाऊन पोलीसचा पहारा ठेवून माझ्या बरोबर नेलं, रस्त्यात बसवून फार माझी काळजी घेतली. नामांतराच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय सांगावं. राज्यपाल गव्हर्नरच्या इथे नागपूरला चहा पिताना रामदासरावजी आठवले साहेब, आणि हे मुख्यमंत्री होते. केशवराव, आता एक प्रश्न सोडत असेल नामांतराचा तर तुमच्या जवळ आहे, तुम्ही सोडला पाहिजे. म्हणजे मजल कसं आहे हो, काय नाही नाही म्हणजे मी तुमच्या कमिटीत नाही, कुठेही नाही. नाही नाही तुम्ही एवढं करा कराच,
फार पेटले चौकडे. आणि मग मी त्यांना सांगितलं, एक करा, विधिमंडळाचं अधिवेशन औरंगाबादला एक घ्या आणि आमच्या नांदेडला एक नवीन विद्यापीठ करा. त्याच्यानंतर त्याला हिंगोली घ्या, परभणी घ्या, उस्मानाबाद घ्या आणि लातूर घ्या. मग त्याने बघू मध्ये मग मला पेपरमध्ये द्या. त्याने पेपरमध्ये दिलं, सगळं झालं. त्याच्यानंतर त्या नामाचा प्रश्न सुटला. रात्रभर मी जागून नामंतरवादी महान नंबरी लोक पावला जोडी मारली, आम्हाला पावला शिव्या दिल्या. नरेंद्र कुरुंदकर साहेब शत्रू काय गुन्हा केला त्यांनी? औरंगाबादचे 72 काय गुन्हेगार, गोविंद भाईराव ते गुन्हेगार देशद्रोही होते ते. काय बोलावं, आमची ताकद नव्हती. या गावात गेले की जय भीम म्हणावं, दलित वस्तीत गेले की कळवणे जय भीम. एवढा त्रास झाला तरी आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं आणि दिलेला शब्द त्याला खरं खोटं विचारा. त्यांनी सांगावं खोटं बोलतो केशव, मी जोडे डोक्यावर घेऊन तुमचे सगळ्याचे नाही, त्याचा धंदा होईल. माझं डोकं मी डोक्यावर राहता घेतो. ती बेईमानी मी करणार नाही, काही मागितलं नाही. दुनियाचे जोडे खाल्ले. या नांदेडमध्ये सुद्धा आम्हाला हुसकावून लावलं, हट म्हणून मी काही बोललो नाही. अशा पद्धतीचं राजकारण झालेलं आहे. ते त्यांच्याकडून कसं नामांतर झालं, त्याच्यानंतर कसं झालं काम, त्याचं हे विद्यापीठ कसं जन्माला आलं, त्यांना मिळाले. माझा वडील भाऊ आहेत, ते धाकटे असले तर आता सत्तेमध्ये असल्यामुळं पद्मविभूषणही मिळाले. आमचं पद्मश्रीचं जाऊ दे, पद्मश्री मिळेल का? तुम्हाला मरणोत्तर मिळणार आहे म्हणून. मला मेल्यानंतर तुमचा गौरव होणार आहे. बरोबर आहे, चांगली गोष्ट. स्वर्गात मिळेल मला, स्वर्गात फिरगात बाजून नाही. हट झूट बात. मी साहेबांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. मी ते आता बोललं तर राग येईल त्यांना, आनंद वाटला. एक विद्वान सायंटिस्ट, थेअरी ऑफ काय म्हणतात त्याला, रिलेटिव्हिटी, ग्रॅव्हिटी काहीतरी होतो, त्याच्याबद्दल बघितलं तर धन्यवाद, आनंद वाटला. म्हणजे ते कोणते तिथं बागत मंजुद्वारामधले फोटो ते बघितलं, म्हणजे फोटो काढून घ्या. आणि तिथं त्याचबरोबर आपल्या ज्ञानराजाचा फोटो दिसला, मला आनंद वाटला. आणि नंतर म्हणलं कोण आहे विना घेऊन बाई कोण आहे? तर ते म्हणले सरस्वती विद्येची देवता. अब्बा बासरून इथं कशी आली म्हणलो. ते विद्येची देवता आहे. तुम्हाला नवल वाटेल, माझं ज्यावेळेस पहिलं साहित्य संमेलन झालं गुराख्याचं, त्यावेळी गण्या बापूला आणि सरस्वती मायला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. बोल गण्या बापू, काय गुन्हा केला आम्हाला? अंगठे बाजूला ठेवला. तुझ्यासाठी आम्ही उंदराला खाऊ, तुझी पूजा करावी, आम्हाला ज्ञान नाही, ज्ञानाचा हक्क आम्हाला नाही, देवभाषेचा आम्हाला अधिकार नाही. सांग काय गुन्हा केला? सरस्वती माते, ती एवढ्या कलाकुश संपर्क करतो, तारा छेडतोस. तुझी तार एक आहे की दोन आहे? 4 आहेत. तार कोणाच्या जीवावर उघडता तुम्ही? कुठे शिक्षा दिली आम्हाला? आता जास्त स्पष्ट बोलत नाही, माय मावल्या बसतील. काय बोलतो केशवा? सगळे देव पूज्य असतील, ब्रह्मदेव अपूज्य आहे. का होत त्याची पूजा करीत नाही? ब्रह्मदेव बेटी मुली बरोबर आपलं त्याला बदमाश. आता ती सरस्वती आहे, ती विद्येची देवता आहे म्हणून. मी त्या याला बासरला गेलो ना, साहेब ब्रह्मदेवाच आहे की तो मूर्ती बांधाव, देऊळ बांधाव. कुठे आहे? काय बोलता तुम्ही? कुठल्या आत? कुठल्या काय मूर्ती लोकात आहे, पुढे जायचं पता नाही, कधी आलं मला माहित नाही. आता इथल्या विद्वानामध्ये, ज्ञानीमध्ये एवढं चांगलं विद्यापीठ चांगलं, तुमचं एवढं काम चांगलं करता. आणि सरस्वतीबाईचा श्रद्धेचा प्रश्न आहे. डोळं श्रद्धा पाहिजे. महात्मा फुलेची परंपरा तुम्ही म्हणता, चक्रधर स्वामीची परंपरा तुमची आहे म्हणता, सत्यासाठी म्हणता, बाबासाहेब आंबेडकरच्या तत्वासाठी म्हणता, राजेश
साहेबाचे भाऊ आमच्या शेका पक्षाचे होते, त्याचा बी बुडूला त्याने घरामध्ये. भाऊ होते की नाही, होते की नाही, कसा माळ झाली तर अभिमान आहे त्यांचा. ते शेका पक्षाचे होते, आता त्याने घरामध्येच टाकल्यावर आता आमचं काय काय राहिले कोण असो. तरी पण मला आदर आहे, तरी आदर आहे, एवढं बोलून सुद्धा आदर आहे, मला अभिमान आहे. आता असे माणसं मिळणार नाहीत. मी वयाच्या 95 वर्षी आता इथं बोलताना मी जवान झालो. काठी धरायची गरज नाही, मला चष्मा लावायची गरज नाही. मला गोड स्वप्न पडतात. साहेब आले आमचे काल, कोण आमचे कमल किशोर कोदम साहेब, जीवाचे जीवलग आमचे ते सुद्धा. ते झाले, बळवंतराव चव्हाण साहेब झाले, शामरावजी कदम साहेब. त्यांनी आमच्यासाठी किती प्रचार केला. केशवराव जर नाही निवडले तुम्ही संन्याशी होईल म्हणून केवढा त्रास झाला आम्हाला. माझ्यासाठी माझ्या लेकरासारखं त्यांनी माझी वागणूक केली. नया पैसा खर्च करू दिला नाही. मी नम्रपणे सांगतो, जनतेचे उपकार. माझ्या 5 निवडणुका झाल्या, लोकसभा झाली, मी डिपॉझिट सुद्धा भरलं नाही. एवढे उपकार माझ्या मायबापांचे. तुला काय फुकट्या म्हणा, काही म्हणा, एवढी इमानदारी, एवढी जनता, एवढं प्रेम. आणि कोणाच्या विरोधामध्ये त्या काळात राग मान नको अशोकराव, शोक मानू नका. त्या अशोक जोरदार चक्र तिकडे फिरवा बाबा, आता आमच्या घरात फिरू नका. उलट त्याला आता सहाय्य करा तुम्ही, त्याला जाऊ द्या की विधानसभेमध्ये, एवढी मदत तर करा. काय गुन्हा केला त्याने तर काय बोलावं तुम्हाला साहेब, कठीण झालं जास्त न बोलता. ते म्हणता असं करता करता काय करावं, बोलावंच लागते आम्हाला. कारण हे अजून आम्हाला ना, म्हणजे बघा आमचे अशोकराव गवते साहेब, ते माझे जावई आहेत. शिवाजी आपले लॉ कॉलेज, संत गाडगे महाराज लॉ कॉलेज लोह्याचे, त्यांनी प्रस्ताव मांडला की केशवराव धोंडग्यांना सुद्धा त्यांनी निर्माण केलेली संस्था आहे, त्यांनी खूप कष्ट घेतला आणि त्याला भागीदार सिंहाचा वाटा आमचे शरदरावजीचा आहे आणि आठवले साहेबाचा आहे. आता आठवले साहेबांचं बोलणं, त्यांची कविता, त्यांचा अभिप्राय, त्यांचं सगळं मामला पसारा, त्यांचे त्याची निष्ठा, आता दंग झालो मी. तवा काय माणसं सत्तेमध्ये बसलेले, ते स्वाभिमानी शेतकरी संघटना बक चालली, धन्य आहे बापू कमाल. म्हणून काही सांगता येत नाही. म्हणून म्हटलं एक ठराव मांडला, पास झाला तिथं. आणि नंतर तो पाठीराज मुंबईमध्ये राज्यपालाकडे की केशवराव धोंडगे हे जुने आहेत माझे, त्यांना ही पदवी द्यावी, दिलीच ती. शंकररावजीला दिले, सगळ्याला दिले. ज्ञानमारे म्हणून ते होते, कोणते वाघमारे साहेब कुलगुरू, त्याला ज्ञानमारे म्हणू आम्ही. पोतराचं घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये घेतो आम्ही. काय डोकं फिरलं, येऊ नका म्हणजे. अरे आम्ही निर्माण केलेलं आहे, आम्ही चोरो, ज्याची मोरीन त्याला मुताय चोरी. येणार आम्ही भीक मागून येणार नाही, मालक म्हणून येणार. रोग कसं रोग सुचते, कोणतड घेऊन मारता आम्हाला, गुन्हा केला आम्ही. ते स्वाभिमान ज्या दिवशी मरून जाईल त्या दिवशी मी म्हातारा. पण कशासाठी, कोणाला लुटच्यापच, कोणा गरीबच. म्हणून अजून ते मला पेंडिंग मध्ये पडले अजून. आणि आता त्याला मिळालं की या नाही मिळालं. आता त्यांना सत्कार करण्यासाठी माझी भावना काय असेल, ते काही जरी झालं, तुमचा सत्कार, तुमचं अभिनंदन, तुम्हाला भारतरत्न द्यावं या मताचा माणूस माझा जाऊ द्यावं. माझ्या खोऱ्यातलं कोणी बेसेले करू, लहानपणी बाप मेला, माईला परस्पर केला आमच्या साहेब. माझ्या माईचे उपकार आहेत माझ्यावर, योगीराव निवृत्ती महाराजांचे माईचे, त्यांच्या अनंत कोटी उपकार आहेत. गुळ्या सुग्या मुग्या गोर गरीब अट्टा पगड लोक, त्या गुराखी राजाला कोणी न्याय द्यायला तयार नाही. आज पिंडदान केला, पिंडदान केल्यानंतर आता संध्याकाळी इथे यायचं म्हणून बोलणं, लोक सांगितलं गुरुनाथराव आपले बाकीचे बोलले, कमी बोला, इथं बोलायचं नाही, इथं काय बोलायचं म्हटलं, अध्यक्ष व्हायचं. आणि अध्यक्ष म्हणलं तर काही पेपरमध्ये नावच नाही. अरे बघा की काय अध्यक्ष नाही, हुशार लोक, फार हुशार, सगळे पेपरवाले हुशार.
मी तुमच्या प्रसिद्धीवरून तुमच्या मेहरबानीवर जगलो नाही, जगणार. आमची जयक्रांती समर्थ आहे, आमची वाणी समर्थ आहे. असे भाडोती पेपरवाले आले, सगळ्याला भाडोती शब्द वापरत नाही, सगळ्याला लबाड. अरे आणीबाणीच्या काळामध्ये प्रत्येक पेजवर शंकररावचा फोटो, शामरावजीचा फोटो, इकडी 50 फोटो छापून छापून त्याचा जन्म केला. त्यांनी आणीबाणीच्या बाबतीमध्ये आता बोलावं नवं वाटतंय. किती महिना गणती आम्ही जेलमध्ये होतो. त्यावेळी गृहमंत्री साहेब होते आमचे, विचारा होते की नाही ते करतात का? त्यांनी सत्ता सोडली असती, चित्र बदललं असतं. परंतु एकदा सत्ता सोडल्यानंतर मिळेल याची खात्री नाही. सत्तेचा विमा कोणी उतरीत नाहीत, उतरू नये. अशोकरावला माहित आहे काय करते, सत्ता कशी असते ते, त्यापैकी माझ्यापैकी नाही. म्हणून यापैकी मला अजून जरी दिलीच नाही मिळाली, मला डॉक्टर पंजाबराव देशमुखच्या अमरावतीच्या माझ्या विद्यापीठाने माझा गौरव केला, मला मिळालेलं आहे. आता काही लोकांना एवढ्या पदव्या मिळाल्या, त्याचा रायता झाल्याची वेळ की इतक्या पदव्या शिवून माळ्या घेऊन खीर बाबा चौकडतो. काय एवढं बोलून म्हणून तर काय होईल ते होईल. कारण माझी सदिच्छा तुम्हाला आहे, प्रामाणिकपणे आहे. महाराष्ट्राच्या सरकारला, केंद्र सरकारला विनंती आहे की यांना भारतरत्न द्या, राष्ट्रपती करा. माझी प्रार्थना केली होती. 95 वर्षाच्या या म्हातारा म्हणणार नाही मी, कशाला म्हणतो म्हातारा मला? काय बघितलं तुम्ही म्हातारा म्हणाला? नाही माझ्या बघितलं म्हणजे केसच बघितली पांढरे पिंढरे. अरे पेंढऱ्याला काय झाले? नाही जमायचं आम्हाला. म्हणून या वाघासाठी मी तरुण होतो, कुठे तरुण होईल, कशासाठी? तुमची बाजू मांडण्यासाठी, तुमचा गौरव करण्यासाठी. तुम्ही वाचस्पती आहात, रणधुरंधर आहात, रणमैदानामध्ये लढणारे माणसं, सत्तेसाठी नाही सत्तासाठी लढतात. म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सगळ्याचा जमत नाही, विरोध करतात. इकडे राष्ट्रवादी, आमचे शत्रूच ते, आमचे बाहेर शत्रूच आमचे. बळवंतराव चव्हाणाचे उपकार विसरता, शामराव कदमचे उपकार विसरता, साहेबराव बारडकर शेवटी त्यांना कळालं, तेही आमच्या बरोबर आले. त्यांचं प्रेत शेवटी विमानानं आलं नाही. मी बोललो काय तिथं असं, मला ज्यात बोलायचं नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं, विधानसभेत सांगितलं होतं अशोकरावजी त्यांना तुम्ही घाबरू नका, तुम्ही बोलू. आता की मला यांना बोलू द्या की यांची बाजू घेते ना साहेब, बाजू त्यांची मला घेऊन जा. माझा अभिमान आहे म्हणा, आमचा लेकरू आहे ते, माझा पुतण्या आहे म्हणलं ते. मी त्यांच्यावर अन्याय उदाहरण नाही. म्हणून मेहरबानी करा. फार झालं, खूप सोसले, करू नये. मी धोटे साहेबांचा फोन आधी मागं आलता. मी धोटे केशवरावजी तुमचं अभिनंदन आहे, मी तुमची उडी मला मान्य आहे. तुमचं सगळं ते उडीच्या वेळेस मी होतो, अनेक होते पटपट. त्यावेळेस माझं पहिलं भाषण झालं विधानसभेत. मला SM जोशीनं, आचार्य यात्र्याने माझ्या वाघर म्हणून रडले, कळायला पडले. त्यांनी कौतुक केलं. पण तो आणि अण्णासाहेब गव्हाणे तर आमचेच उदाहरण पडले, आमचेच होते. तर मोठी अवस्था कठीण, कसं बोलावं, कुठं बोलावं. जाताना लगीला जायला त्रास. आम्हाला घरी बसून, अरे माझ्या खाली बसून लगी कर, खाली बसून लगी. आणि तिथे गेल्यावर कशाला क्यू, लगीला सब क्यू हो दे. आता तिथं आधीच माणसं होत नाही ना, हो दे. म्हणून जरा मुंबईला जायचं असेल, आमदार व्हायचं असेल, उभा राहून लगी करायला शिकले पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. मला मॅजिस्ट्रेट हॉटेलमधून आमदार MLA सभागृहात जायला 2 फरलांग, ते 50 रुपये महिना देतात. पण तिथून सोडा मग, अरे तिथे गेलो मी, आमदार माझ्यावर कोणी येऊ नका म्हणून. का असं यायला गेलो, रस्ता थोडं गाडी चुकली, ट्रॅक्टर, अरे गध्याचे बच्चे बरोबर. म्हणून हे कोणी ऐकून आमच्या बरोबरच्या मला काय केशराची किंमत आहे मुंबईमध्ये. गध्याची बच्च्याशिवाय त्याला कोणी बोलत नाही. पण तुम्ही 50 रुपये घ्या आणि सोडीचं. लिफ्ट मध्ये कसं बसावं मला माहित नव्हतं. मला वाटतं पैसे द्यावं होतं तो बसावं लागतं. कोणी वरी जाऊ, खाली वारी जाऊ. अरे ते लिफ्ट फुकट आहे. पेन्शन मला पगार करतात
7-8 महिने झाले पगारच नाही. आणि नंतर मी सांगितलं अण्णासाहेब मला पगारच नाही, कसं काय पैसे आम्हाला द्यावं. अरे तिथं बिल कळलं त्याचा जात नाही, तिथं बाया बसलेल्या. मी दुनियाचा लाजाळू, जाऊ द्या सांगता येत नाही, बसा जातो. अशा पद्धतीचं राजकारण. मला मुंबई माहीत नाही, मुंबई फक्त त्या डब्यात बघितली. मुंबई बघा मुंबई बघा, त्या भोंगळ्या बाया बघा, हे माणसं किस्सा बघे, ती मुंबई पाहिलेली. अण्णासाहेबांबरोबर मुंबईला गेलो. मला काय मुंबई माहीत नाही, विधानसभा माहीत नाही. ठरका बाजूवाला ते आमचे अध्यक्ष होते सिलम साहेब, मुख्याच्या स्वप्नात यायचे मिशा ऑर्डर ऑर्डर. ते कसं यावं काय नाही, लगेला कोणलं की पुन्हा येऊच नाही, कारण जावंच लागतं. गेले की ठरका पाहिजे. परंतु नंतर रुळत खेड्यातले लेकरू मला एवढं प्रेमानं जवळ घेतलं सगळ्यांनी. त्यांचे फार उपकार जाणगे. अनेकदा विसरून बसलो होतो मी, मला बोलायचं नाही म्हणून. राजीनामा दिला मी. केशवराव राजीनामा द्यायचा आहे तर आम्ही तुमचा मंजूर करणार नाही. त्या पठ्ठ्याने या वाघाने तिथं बघितलं नाही पैसा केशव धोंडगे कोण आहे काही नाही. जातीचा विचार केला नाही, इमानदारीचा विचार केला. मी मरेपर्यंत आपलाच आहे. चव्हाण साहेब नक्की आपलाच आहे. आणि चव्हाण साहेब तुमच्याबद्दल वादच नाही. एकच की आमच्या आता लेकराला राहू द्या आमच्याकडे. अशोक चक्र फिरू नका. नाही नाही काही नाही झालं तर तुम्ही असं करा, आम्हाला त्याला एकदा पाठवा. थोडंसं काय करायचं, आम्ही अनेक आमचं केलं तुम्हाला अजून करू. एवढं बोलून तुम्ही मला संधी दिली. काय आता ठोकू नका, काहीतरी सांगणार आहेत ते मोरारजीबाईचं. अरे बापरे अरे बापरे असं सांभाळून नाही. पुढे जायचं आता काय ठरलंय काय अपॉइंटमेंट. जय क्रांती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.